मुंबई अंडरवर्ल्डच्या विश्वात अनेक डॉन होऊन गेले। आपल्या अस्तित्वासाठी अनेक लोकांनी टोळ्या सुरू केल्या। टोळी युद्धातून अनेक कुख्यात गुंड आणि गुन्हेगार निर्माण झाले। मुंबईत ठिकठिकाणी टोळ्या तयार झाल्या होत्या। विभागानुसार या टोळ्यांचे वाद असायचे। प्रत्येक टोळीला वाटायचं की मुंबईवर आपल्या टोळीचं राज्य असावं, म्हणजे मुंबई आपल्या मालकीची। पण हा अंडरवर्ल्डचा खेळ इतका सुपीक डोक्याने खेळला जायचा की यात बायकाही सामील व्हायच्या। जिने मुंबईत जितकं मोठं गुन्हेगार तयार झाले त्यांच्यावर पकड ठेवण्याचं काम या स्त्रीनं केलंय, ती म्हणजे जेनाबाई दारूवाली। नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे। 1920 साली एका मुस्लिम कुटुंबात तिचा जन्म झाला। मुंबईत मोहम्मद अली रोडवरच्या डोंगरीतील एका चाळीत त्यांचं कुटुंब होतं। 1930 साली डोंगरी भाग मात्र त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं होतं। त्यावेळी स्वातंत्र्यासाठी जाती धर्माची बंधनं आडवी येत नसत। स्वातंत्र्यासाठी स्त्री पुरुष सरसकट रस्त्यावर उतरत असत। यामध्ये जेनाबाई सुद्धा असायची। गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळीची ती एक खंडी समर्थक होती। ती शाळेत जात नसल्यानं तिला रस्त्यात या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं सोपं जात असे। 14 वर्षाची जेनाबाई असताना तिचा निकाह मोहम्मद शाह दरवेश बरोबर झाला। यांना एकूण 5 अपत्य झाली। हिंदू मुस्लिम दंगल उसळल्यावर ती हिंदूंना संरक्षण द्यायची, यावरून तिचा नवरा तिला बेदम मारहत असायचा। फाळणी झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला पाकिस्तानला नेण्याचा विचार सांगितला, मात्र जेनाबाईने मुंबई सोडण्यास ठाम नकार दिला। जेनाबाई आणि 5 मुलांना सोडून तिचा नवरा एकटाच निघून गेला। पुढे पोटा पाण्यासाठी ती दाणा बाजारात चढ्या भावाने धान्य विकणारे दुकानदार आणि घाऊक धान्य विक्रेते यांच्यात दलाल म्हणून काम करू लागली। यातून तिची ओळख वाढू लागली। तिचा धान्याच्या काळा बाजाराचा व्यवसाय वाढला आणि तिची ओळख थेट तेव्हाचा डॉन असलेल्या हाजी मस्तान बरोबर झाली। हाजी मस्तानसाठी ती एकदम विश्वासाची बाई होती। याचं कारण मात्र स्पेशल होतं। वरदराजांना जेनाबाईची ओळख हाजी मस्तानला करून दिली होती। मस्तानचे अनेक टोळ्यांशी आणि नेत्यांशी चांगले संबंध होते। ज्यावेळी मुंबईतील वर्चस्वासाठी टोळी युद्ध सुरू झाली त्यावेळी या त्रासाला वैतागून मस्तानने हे सगळं थांबवण्याची जबाबदारी जेनाबाई दारूवालीवर टाकली। जेनाबाई दारूवाली ही महत्वाकांक्षी बाई होती। सुरुवातीला धान्याचा काळा बाजार करून ती जगत होती, पण पुढे तिने तत्कालीन मद्य विक्रेता वरदराजन यांच्याशी संगत वाढवली आणि तिथून ती दारूचा काळा बाजार करू लागल्याने तिला जेनाबाई दारूवाली म्हणून ओळखलं जाऊ लागलं। मस्तानला ज्यावेळी सगळे बेकायदेशीर धंदे बंद करायचे होते तेव्हा त्याने जेनाबाई दारूवालीला बोलावून सगळं सत्य सांगितलं होतं। त्यावेळी चित्रपटांमध्ये हाजी मस्तान पैसे गुंतवत होता, तेव्हा जेनाबाईने त्याला सांगितलं की चित्रपटांमध्ये पैसे गुंतवणं फारच जोखमीचं काम आहे, यापासून लांब राहा। जेनाबाई दारूवाली सगळ्यांसाठी काम करायची। तिला एक कळून चुकलं होतं की आपला धंदा व्यवस्थित चालू ठेवायचा असेल तर कायद्याचे संरक्षक आणि दादा लोक या दोघांनाही खुश ठेवता आलं पाहिजे। दाऊद इब्राहिम तिला स्वतःची मावशी मानायचा। जितके टोळीचे लोक होते सगळे तिला मुंबई अंडरवर्ल्डची सगळ्यात महत्त्वाची बाई मानायचा। टोळ्यांमधला वाद सुद्धा ती मिटवायची। डोंगरातील सगळ्यात महाधूर्त बाई म्हणून जेनाबाई दारूवाली कुप्रसिद्ध होती। पठाण टोळी आणि दाऊद टोळीचा सगळ्यात मोठा समेट तिनं घडवून आणला होता। मस्तानच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं। 1993च्या दंगलीत मात्र तिथला रक्तपात पाहून जेनाबाईचं मन द्रवलं। त्यावेळी डोंगरीतल्या उसळलेल्या दंगलीत ती 2 समाजामधल्या लोकांना शांत करण्यासाठी हातात पांढरा झेंडा घेऊन लोकांना शांत करत होती। एकीकडे मशिदी आणि एकीकडे मंदिर असलेल्या गल्लीच्या मध्यात उभी राहून जेनाबाई शांततेचं आवाहन करत होती। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।